नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती। आजचा विषय एक महत्त्वाचा विषय वाहनधारकासाठी असणार आहे आणि आजचा विषय म्हणजे HSRP नंबर प्लेट आहे। ही नंबर प्लेट म्हणजे काय, ती कुठे अप्लाय करायची, आल्यावर कसं फिक्स करायचं, कुठे फिक्स करायचं आणि ही जर नंबर ही HSRP नंबर प्लेट नाही लावली तर आपल्यावर काय कायदेशीर कारवाई होऊ शकते हे आपण याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। चलो फिर शुरू करते हैं इसी टॉपिक से। पॉइंट नंबर 1, HSRP नंबर प्लेट म्हणजे काय नेमकं? HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक अत्याधुनिक सुरक्षित वाहन क्रमांक प्लेट आहे। ओके, ही एक स्टीलची बनवलेली असते। वरच्या साईडला अशोक चक्राचा एक लेझर कोटेड स्टिकर आहे, खाली इंडियाचं IND आहे, इंटरनॅशनल रजिस्ट्रेशन कोड फॉर इंडिया, आणि त्याच्या खाली एक प्रेस कोडेड एक सिरियल नंबर असतो। त्याच्यानंतर तुमचा स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट, सिरियल नंबर आणि तुमचा गाडी नंबर। पॉइंट नंबर 2, HSRP जी नंबर प्लेट आहे ह्याचे काय फायदे आहेत? याचा पहिला फायदा असा आहे की गाडी शक्यतो चोरीला जाणार नाही, कारण ती नंबर प्लेट काढता येणार नाही इझिली। दुसरा असा आहे की ही डुप्लिकेट प्लेट बनवू शकत नाही आपण, जसं की आपण आता रेग्युलर ज्या प्लेट आहेत त्या आपण दुसरीकडे कुठेही बनवून घेऊ शकतो, तशी HSRP आपण बाहेर डुप्लिकेट बनवू शकत नाही। तिसरी गोष्ट अशी आहे की ही जी बाईकचं HSRP नंबर प्लेट आहे ही गव्हर्नमेंटच्या डेटाबेसला कनेक्ट असणार आहे, त्याच्यामुळे आपल्या गाडीची सगळी माहिती त्यांच्याकडे डेटाबेसला स्टोअर असणार आहे। चौथी गोष्ट अशी आहे की फास्टॅग आणि फुल ट्रॅकिंग इंटिग्रेशन याच्याने सोपं होतं। असे काही 3-4 फायदे आहेत ज्यामुळे गव्हर्नमेंटनी या गोष्टी कंपल्सरी केल्या आहेत। पॉइंट नंबर 3, हे कायद्यानुसार HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे का? तर हो, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारत सरकारने 1 एप्रिल 2019 पासून ज्या गाड्या विकल्या किंवा ज्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्या ऑलरेडी HSRP नंबर प्लेटनीच बाहेर पडलेल्या आहेत। आता हा प्रश्न कोणासाठी आहे? हा प्रश्न आहे ज्यांची गाडी 1 एप्रिल 2019च्या अगोदरचं ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे किंवा ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना हे नंबर प्लेट बदलायचे आहेत। ओके, म्हणजे काय, 2019च्या अगोदरच्या ज्या गाड्या आहेत, ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना त्यांचा जुना नंबर प्लेट काढून हा HSRP नंबर प्लेट बसून घ्यायचा आहे। त्याच्यामुळं ही गोष्ट गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी कंपल्सरी केली आहे। पॉइंट नंबर 4, ही HSRP नंबर प्लेट आहे ती तुम्हाला कुठं अप्लाय करायचंय, कशी येणार आहे आणि कुठे लावायचंय? हे तुम्हाला नंबर प्लेट आहे ती अधिकृत RTO ऑफिसेस कडूनच तुम्हाला भेटेल, अधिकृत विक्रेत्याकडूनच तुम्हाला भेटेल। त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचंय। HSRP ची वेबसाईट आहे, प्रत्येक राज्याचे वेगवेगळे वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या वाहनाची सगळी डिटेल्स टाकायचे, पेमेंट करायचे, स्लिप घ्यायचे आणि जवळचं जे RTO ऑफिसेस असणार किंवा अधिकृत जे ठिकाण आहेत त्या ठिकाणाला तुमचं अपॉइंटमेंट भेटते आणि त्या दिवशी नंबर प्लेट आल्यावर ती त्यांच्याकडून फिक्स करून घ्यायची। पॉइंट नंबर 5, सगळ्यांना पडलेला प्रश्न, याच्यासाठी किती चार्जेस आहेत? तर गव्हर्नमेंट पॉलिसीनुसार जे 2 व्हीलर आणि ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी 531 रुपये चार्जेस आहेत, जे 3 व्हीलर्स आहेत त्यांच्यासाठी 590 रुपये चार्जेस आहेत, आणि 4 व्हीलर आणि मोठ्या ट्रक्स आणि मोठी वाहनं त्यांच्यासाठी 879 रुपये चार्जेस तुम्हाला पे करायचे आहेत। पॉइंट नंबर 6, याच्यामध्ये HSRP नंबर प्लेट मध्ये कलर कोडिंग दिलेली आहे। त्याच्यामध्ये 3 कलर कोड आहेत। त्या कलर कोडचा फायदा काय आहे की गाडीचा इंधन कुठल्या प्रकारचा आहे आणि गाडी कुठल्या प्रकारची आहे, गाडीची वाहनाची माहिती आपल्याला त्या कलर कोडून भेटते। पहिला कलर कोड आहे निळा। निळा कलर कोड जो आहे तो पेट्रोलच्या गाड्यासाठी आहे। दुसरा कलर कोड आहे तो आहे नारंगी। नारंगी कलर कोड आहे डिझेलच्या गाड्यांसाठी। आणि तिसरा कलर कोड आहे तो आहे हिरवा, तो आहे CNG आणि EV गाड्यांसाठी। पॉइंट नंबर 7, जर एखाद्याला नंबर प्लेट ही बसूनच घ्यायची नसेल तर काय, किंवा नंबर प्लेट नसेलच तर काय, तर याच्यावरती तुम्हाला RTO किंवा ट्रॅफिक पोलीस तुमच्या गाडीवरती दंड टाकू शकतात आणि त्या दंडाची अमाऊंट जी आहे ते 5,000 पर्यंत असू शकते। दुसरा तोटा असा आहे हा नंबर प्लेट नसल्याचा, जर तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर तुमच्या इन्शुरन्स क्लेमला सुद्धा याची अडचण येऊ शकते। म्हणून तुम्ही तुमच्या गाडीला नंबर प्लेट आहे का तपासा, नसेल तर आत्ताच नंबर प्लेटला अप्लाय करा, मागवा आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी नंबर प्लेट बसून घ्या, कारण ती तुमच्या आणि तुमच्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी ती महत्त्वाची आहे।
चला आता मग व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही माहिती मंडळाला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा, माहितीपूर्ण राहा. धन्यवाद.